नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते प्रियाला कॉन्स्टेबलचा मेसेज आला आहे म्हणून. मग प्रिया फोन घेते आणि मेसेज वाचते. अर्जुन घराबाहेर पडला आहे. मेसेज वाचून प्रिया खुश होते आणि म्हणते, पण तो परत त्याच्या घरी कधीच जाणार नाही. कधीच नाही. इकडे सायली फेऱ्या मारत असते आणि म्हणते, सतत फक्त हट्टीपणा करायचा. सतत हट्टीपणा. बघितलीस ना देवी आई, मला घेऊन नाही गेले आज बरोबर. पण देवी आई यांना यश मिळू दे. मानसी, इतर मुली आणि हे सुखरूप घरी येऊ देत. देवी आई, त्यांच्या पाठीशी राहा. इकडे मानसीला ते किडनॅपर धमकावत असतात. ते म्हणतात, त्या पोरींची सुटका पाहिजे असेल ना, तर आम्ही सांगू तसंच बोलायचं. हे सगळं त्या सायलीने केलं असंच सांगायचं. नाहीतर फुकटच्या त्या पोरी मरतील. पोलीस स्टेशनला आणि कोर्टात हेच बोलायचं जे आम्ही सांगतोय. मग त्यांच्यातील एक माणूस सचिनला फोन करून सांगतो, साहेब ती पोरगी आमचं ऐकायला तयार होत नाहीये. ती कबूलच करत नाहीये की आम्ही तिला जे सांगतोय तेच तिला पब्लिकला सांगायचं. हे ऐकून राकेश म्हणतो, या पोरीचा जीव जाईल तरी पण ही त्या सायलीचं नाव नाही घेत आहे. एवढं काय सोनं लागले त्या सायलीला. मग सचिन म्हणतो, हरकत नाही, तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. जे काय होणार आहे ते प्लॅनप्रमाणेच व्हायला हवं. आता कुठल्याही क्षणी तिथे अर्जुन येईल. अर्जुन आला आहे असा मेसेज आला की मुद्दाम त्याच्यासमोर तुम्ही त्या गॅरेजच्या बाहेर पडा आणि तुमचा फोन चालूच ठेवा. मग तो माणूस म्हणतो, हो साहेब, आणि फोन ठेवतो. अर्जुन इकडे त्या लोकेशनवर पोहोचतो. तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून सांगतो, मी लोकेशनवर पोहोचलोय. मागच्या बाजूला आहे. गाडी मुद्दाम लांब लावली. मी आता 5 मिनिटांत पोहोचेल. मी तुमच्या माणसाला सांगा ताबडतोब गायब व्हायला. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तो कोणाला संशय येऊ नये म्हणून आधीच तिथून निघाला आहे. अर्जुन म्हणतो, गुड. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आम्हीही पोलिसांची एक तुकडी घेऊन निघतोय. लवकरच तिथे पोहोचू. मग अर्जुन म्हणतो, ग्रेट आणि बाय म्हणून फोन ठेवतो. मग अर्जुनला बघून सचिनचा माणूस मेसेज करतो, अर्जुन सुभेदार लोकेशनवर आला आहे. 5 मिनिटांत पोहोचेल. इकडे सायली अस्वस्थ असते. ती म्हणते, फोन का करत नाहीयेत अजून. मुळात हे मुलींना शोधायला एकटे गेलेत हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि आता मी जर यांना फोन केला ना की यांना वाटेल माझा राग गेला आहे. त्यापेक्षा नकोच की एकदा करून बघू. आणि ती पुन्हा अस्वस्थ होऊन फेऱ्या घालायला चालू करते. पण पुन्हा फोन हातात घेते आणि फोन करणार तेवढ्यात पुन्हा विचार करते, ते नक्की काय चालू आहे हे मला माहीत नाही. त्या गडबडीत तिथे माझा त्यांना फोन नको उचलायला लागायला. पण मग हे स्वतःहून का फोन करत नाहीयेत मला. ते मगाशी निघाले तेव्हा मी त्यांच्यावर चिडले होते, पण ते मेरेवर चिडले नव्हते. मग का बरं अजून फोन येत नसेल यांचा. मी सतत अपडेट करत राहीन म्हटले होते ना. मग काय झालं. तेवढ्यात कल्पना आणि प्रतिमा सायलीजवळ येतात. प्रतिमा म्हणते, काय ग बाळा, गप्पा चालल्यात का. सायली म्हणते, नाही, मी ते आपलं. तेवढ्यात कल्पना म्हणते, की आमच्यावर चिडून बडबड करत होतीस हो ना. मग प्रतिमा म्हणते, हे बघ बाळा, आम्ही जे काही बोलतोय ते सगळं तुझ्या काळजीपोटी बोलतोय. आणि आज तर बोलत आम्हाला काही बोलण्याची गरजच नाही लागली. अर्जुनच म्हणाला ना की तू त्याच्याबरोबर जायचं नाही म्हणून. मग कल्पना म्हणते, अगं, तो शोधत वणवण करायला नकोस असं त्यालासुद्धा वाटतंय. पण हे बघ, तू आता त्याच्यावर चिडू नकोस हा. आणि आमच्यावर तर अजिबातच नाही. मग सायली म्हणते, आई, तुम्ही दोघी जे बोलताय ते कळतंय मला आणि पटतंय सुद्धा. पण तरीसुद्धा मुलींच्या काळजीने अस्वस्थ वाटत राहतं ना. आता पण असं वाटत होतं की त्यांना फोन करून विचारावं की तिथे नक्की काय चाललंय ते. पण दुसऱ्या क्षणाला असं वाटलं की त्यांना वेळ मिळाला की ते स्वतः फोन करतील. मग प्रतिमा म्हणते, अर्जुन तिथे पोहोचला तरी का. त्याचा काही मेसेज वगैरे आला का. मग सायली म्हणते, नाही ना, घरातून निघाल्यापासून त्यांचा एकही कॉल आणि मेसेज नाहीये. कल्पना म्हणते, येईल, तू नको काळजी करूस. आणि मला खात्री आहे अर्जुन त्या मुलींना घेऊनच परत येईल. इकडे प्रिया, सचिन आणि त्या किडनॅपर यांच्याशी कॉन्फरन्सवर बोलत असते. ती किडनॅपरला सांगते, अर्जुन गॅरेजमध्ये आला की तुम्ही तिथून लगेच निघा. तो तुमचा पाठलाग करेल. तुम्ही थोड्या अंतरावर जा आणि थांबा. त्याला काहीही करून गाडीत मानसी दिसायलाच हवी. त्याचं लक्ष वेधून घ्या. एकदा का त्याने तुम्हाला तिथे बघितलं ना की मग काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. पण आता तयारीत रहा. कुठल्याही क्षणी तो येऊ शकतो. मग तो फोन ठेवतो आणि हळूच आपल्या साथीदाराला सांगतो, अर्जुन येतोय. तो लगेच बाकीच्यांना ऑर्डर देतो, रस्सी घे आणि तिचे हातपाय बांध. तिला इथून लगेच घेऊन जायचं आहे. मग त्या बायका मानसीचे हातपाय बांधायला चालू करतात. इकडे बाहेर अर्जुन शोधाशोध करत एका खिडकीजवळ येतो आणि खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतो. इकडे आत मानसी धडपड करत असताना अचानक खाली पडते. मग एक जण म्हणतो, अरे मेली का काय ती. अर्जुनला पाऊल पुन्हा दिसतात. तो म्हणतो, आज नक्कीच कोणीतरी आहे. मग तो लगेच चैतन्याला फोन करतो आणि विचारतो, कुठे आहात तुम्ही. मग चैतन्य म्हणतो, आम्ही निकमांची वाट बघतोय. ते या केसवर आहेत.
त्यामुळे ते आल्याशिवाय आम्हाला पुढे काहीच करता येत नाहीये. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर, इन्स्पेक्टर निकम आल्यावर आम्ही त्यांच्या कानावर सगळं घालणार आहोत आणि पोलिसांचे तुकडे घेऊन आम्ही लगेच इथून निघतो. अर्जुन म्हणतो, मी इथे पोहोचलोय, मी आत बघतो काय ते. चैतन्य म्हणतो, नाही नाही, एकटा आत जाऊ नको, रिस्क घेऊ नको प्लीज. सावंत म्हणतात, अर्जुन सर, इन्स्पेक्टर निकम इथे कोणत्याही क्षणी येतील. ते आले की आम्ही लगेच इथून निघतो. अर्जुन म्हणतो, मी समजू शकतो, पण मी इथे बाहेर थांबू शकत नाही. चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे समजून घे, सिच्युएशन काय आहे आपल्याला माहीत नाहीये, प्लीज रिस्क घेऊ नको. अर्जुन म्हणतो, आय डोंट केअर, मी हँडल करतो, पण मुलींना रेस्क्यू करण्याचा हाच एक चान्स आहे, मी आत जातो आता, असं म्हणतो आणि फोन ठेवतो. चैतन्य इकडे इन्स्पेक्टरना म्हणतो, एकदा निकम यांना फोन करून बघता का. आत एक लेडी मानसीला चेक करते आणि म्हणते, नाही, जिवंत आहे तीर्थरूप, बांधा तिचे हातपाय बांधा. मग तिचे हातपाय बांधतात. इकडे सायली विचार करत असते आणि स्वेटर विणताना दोऱ्यांचा सगळा गुंता करून ठेवते. मग कल्पना म्हणते, सायली, अगं तू केवढा गुंता करून ठेवला आहेस. मग प्रतिमा म्हणते, अगं माझी एक गोधडी पूर्ण झाली सुद्धा, आणि हे बघ, कल्पनाचं स्वेटरही पूर्ण होत आला आणि तुझं स्वेटर धड अजून सुरूसुद्धा झालं नाहीये. एक काम कर, तो कोणता दे इथे, मी तुला सोडून देते, म्हणजे तुला काम नीट सुरू करता येईल. सायली पुन्हा फोन चेक करते आणि मनात म्हणते, यांचा अजूनही काही मेसेज नाही, कॉल नाही. देवा, तिथे काय घडत असेल. मग कल्पनाला सायली म्हणते, आई, मी जरा बागेत फेरी मारून येऊ का. कल्पना म्हणते, अगं आता कुठे बाहेर जातेस. सायली म्हणते, आई, बसून बसून कंटाळले, मी जरा मोकळ्या हवेत गेले तर बरं वाटेल, पाय पण मोकळे होतील. मग प्रतिमा म्हणते, बरोबर जा, पण 10 मिनिटांत परत ये हा बाळा. हे बघून श्वेता मनात म्हणते, सायली बाहेर जाऊन अर्जुनला कॉल करेल, त्यांचं बोलणं ऐकायलाच हवं, यावर कळेल की तिथे काय चाललंय. तेवढ्यात श्वेताला कुसुमचा फोन येतो. श्वेता फोन उचलते. मग कुसुम विचारते, श्वेता, अर्जुन सरांना मुलींबद्दल काही कळलं का ग. श्वेता म्हणते, नाही अजून. मधुभाऊ विचारतात, सायलीची तब्येत बरी आहे ना ग. श्वेता म्हणते, हो, आणि ती फोनवर आवाज न आल्याचं नाटक करते. हॅलो हॅलो कुसुमताई, आवाज येत नाही, 1 मिनिट, असं म्हणत म्हणत ती कल्पनाजवळ येते आणि कल्पनाला म्हणते, कल्पना मावशी, कुसुमताईंचा फोन आहे, इथे आवाज येत नाही, मी जरा आलेच हा, आणि फोनवर बोलत बोलत बाहेर जाते. इकडे अर्जुन आत जाण्याचा मार्ग शोधत असतो आणि त्याला एक खिडकी उघडी सापडते. तो तिथून आत जातो. इकडे इन्स्पेक्टर निकम येतात. सावंत त्यांना सगळी कल्पना देतात. निकम विचारतात, गॅरेज कुठे आहे. हे गॅरेज आणि हे सगळं तुम्हाला कसं कळलं. चैतन्य म्हणतो, इन्स्पेक्टर निकम, आम्ही तुम्हाला सगळं नीट सांगतो, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा झालं असं की, आणि तो सगळा प्रकार त्यांना सांगतो. इकडे अर्जुन आतून शोधत बाहेर येतो. तो म्हणतो, हे मार्क अजूनही ओले आहेत, म्हणजे गाडी आत्ताच इथून निघाली आहे. इकडे सायली पुन्हा टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, यांनी अजून मेसेजसुद्धा बघितले नाहीत, आता काय करू मी. श्वेता आतून फोनवर बोलत बोलत बाहेर येते. ती सायलीला शोधत असते. सायली दिसल्यावर लगेच म्हणते, हा मधुभाऊ, ऐकू येते ना आता तुम्हाला. बघा ना, सायलीताई आणि अर्जुन सर मुलींना शोधायला इतके प्रयत्न करतात, त्यांची धडपड दिसते. मला पण मुलींचं अजून काहीही कळलेलं नाही. मधुभाऊ म्हणतात, नाही, मला माहिती आहे, ते दोघेही मुलींना शोधण्यासाठी जीवाचं रान करतील, पण मुलींचं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीव थाऱ्यावर राहत नाही ग. आपल्या सायलीच्या तब्येतीलाही जपायला हवंच ना ग. श्वेता म्हणते, हो, मी काळजी घेतेच आहे सायलीताईची, पण ताण आहे हो तिच्यावर. मग मधुभाऊ म्हणतात, तो ताण वाढू नये म्हणूनच तर फोन केला ना मी तुला. नाही म्हणजे आम्ही तिला फोन केला तर ती उगाचच अस्वस्थ होते ना. मी फोन केला होता तिच्या तब्येतीसाठी, हे तिला सांगू नकोस हा, आणि तिच्या तब्येतीबद्दल अधेमध्ये कळवत जा ग, आणि मुलींबद्दलही काही कळलं तर कळवा मला. श्वेता म्हणते, नक्की, मी कळवेल तुम्हाला, तुम्ही पण तुमची काळजी घ्या, आणि फोन ठेवते. मागे फिरते आणि सायलीला पाहून म्हणते, तू इथे. ते मी बघितलंच नाही. पण सायली काहीच बोलत नाही. मग श्वेता विचारते, काय झालं सायलीताई, इतकी अस्वस्थ का वाटतेस. मग सायली म्हणते, यांचा अजूनही काही फोन नाही आणि मेसेजलाही रिप्लाय नाही. मग श्वेता म्हणते, मग तू फोन करून बघ ना. मग सायली म्हणते, हे ज्या कामासाठी गेल्यात तिथे त्यांना सतत फोन करून त्रास नाही ना द्यायचा मला. मग श्वेता म्हणते, बरोबर आहे ग तुझं, पण आता खूप वेळ झाला ना, बोलणं झालं नाहीये, तर एक फोन करूच शकतेस ना तू, कर ना तू फोन. मग सायली अर्जुनला फोन लावते, पण तो फोन उचलत नाही. इकडे अर्जुन आत पुन्हा शोधाशोध करत असतो. त्यावेळी त्याला फरशीवर रक्ताचे डाग दिसतात. ते पाहून तो म्हणतो,
त्या मुलींना काही केलं तर नसेल ना यांनी. तिथून बाहेर निघतो आणि गाडीजवळ येतो. तितक्यात चैतन्याचा फोन येतो. अर्जुन फोन उचलतो. मग चैतन्य म्हणतो, आम्हाला निकम म्हणजे परमिशन मिळाले आहे. आम्ही लगेच इथून निघतोय. अर्जुन म्हणतो, नाही, इथे येऊ नका, कारण ते गुंड मुलींना घेऊन आता इथून निघाले आहेत. चैतन्य म्हणतो, तो बघितलास का त्यांना? अर्जुन म्हणतो, नाही, इथे गाडीचे मार्क आहेत. म्हणजे गाडी आत्ताच निघाली आहे आणि ते मार्क ज्या दिशेने जात आहेत मीही तिकडे चाललोय. फॉलो करतो मी त्यांना. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर, तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला पाठवून ठेवा. अर्जुन म्हणतो, मी शेअर करतो लगेच, आणि फोन ठेवतो. तो गाडीत बसून निघतो. ते गुंड मानसीला घेऊन निघालेले असतात. ते प्रिया किंवा सचिनला मेसेज करून सांगतात, आम्ही मुलीला घेऊन निघालो आहोत. अर्जुनही त्यांच्या पाठोपाठ येत असतो. तो म्हणतो, मी टायरच्या मार्कच्या दिशेने आलो आहे. मग ते कुठे दिसत का नाही येत? ते गुंड थोडं थोडं अंतर पुढे जाऊन प्रियाला फोन करून सांगतात, आम्ही तुम्ही सांगितलं तसं एका ठिकाणी येऊन थांबलो आहोत. पण त्या अर्जुनचं लक्ष आमच्याकडे कसं जाणार? प्रिया म्हणते, सगळं काय मीच सांगायला हवं का रे? आवाज करा, भांडा. त्याच्यासमोर भांडा. त्याचं लक्ष तुमच्याकडे जाईपर्यंत तिथे राडा घाला. मग तो माणूस म्हणतो, ओके, समजलं, आणि फोन ठेवतो. तेवढ्यात अर्जुनला सायलीचा फोन येतो. तो उचलतो. सायली म्हणते, आहो, केव्हापासून तुम्हाला फोन करते, मेसेज करते, तुम्ही फोन का घेत नाही आणि मेसेजला का रिप्लाय देत नाही? मानसी सापडली का? आणि बाकीच्या मुली त्या सापडल्या का? काय चालू आहे तिथे नक्की? मग अर्जुन म्हणतो, आम्ही मुलींनाच शोधतोय. हे गुंड रस्त्यात उभं राहून भांडत असल्याचं नाटक करत असतात. अर्जुन तिथूनच चाललेला असतो. तो सायलीशी फोनवर बोलत असतो. तो म्हणतो, सॉरी, मी मुलींची शोधाशोध करत होतो, त्यामुळे तुझे फोन घ्यायचे राहून गेले. आणि फोनवर बोलता बोलता तो लगेच तिथेच थांबतो. सायली तिकडून विचारते, हरकत नाही. मानसीचं काय? बाकी सगळ्या मुली सापडल्या का? अर्जुन म्हणतो, बायको, मला वाटतं मला मानसी दिसली. आता सायली विचारते, कुठे आहे ती? काय करते ती? आणि बाकीच्या मुलींचं काय? मग अर्जुन गाडी रिव्हर्स घेतो. इकडे सायली हॅलो हॅलो करत असते. अर्जुन तिला 1 मिनिट म्हणतो आणि मागे येऊन थांबतो. तर त्याला गाडीत मानसी दिसते. सायली पुन्हा हॅलो हॅलो करते. अर्जुन गाडीतून उतरणार इतक्यात ते गुंड अर्जुनला बघतात आणि गाडीत बसून तिथून निघून जातात. अर्जुन म्हणतो, बायको, ती मानसीच आहे. मी तुला नंतर फोन करतो. आणि तो फोन ठेवतो. इकडे श्वेता विचारते, काय झालं? सायली म्हणते, श्वेता, मानसी सापडली यांना. ते तिला घरी घेऊन येत आहेत. मग श्वेता म्हणते, सायलीताई, खूपच आनंदाची बातमी आहे ग. आता तरी दिसली ना ती अर्जुन सरांना. आता स्वतःची काळजी घे, थोडा आराम कर. सायली म्हणते, देवी आई पावली, आणि आत जाते. श्वेता लगेच सचिनला आणि प्रियाला कॉन्फरन्स कॉल करते आणि म्हणते, एक गुड न्यूज आहे. सचिन म्हणतो, बोल, काय अपडेट आहे? मग श्वेता म्हणते, अर्जुनला मानसी दिसली, असं त्याने स्वतः सायलीला सांगितलं फोनवर. मग प्रिया म्हणते, अर्जुन आपल्या प्लॅनमध्ये अलगद अडकलाय. आता इथून पुढे सगळं तसंच घडेल जसं आपल्याला हवंय. आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.